नागपुरात लॉसच्या नावाखाली देह व्यापाराचा धक्कादायक प्रकार उघडकीस. यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सामाजिक सुरक्षा विभागाने केलेल्या कारवाईत एका अल्पवयीन पीडितेसह 2 सज्ञात महिलांची सुटका करण्यात आल्याची माहिती आहे. महिलांना कमी वेळात जास्त पैसे कमावण्याचे आमिष दाखवून देह व्यापाराकरिता प्रवृत्त केल्याचा पोलिसांचा आरोप आहे. कामठी रोडवरील भिलगाव परिसरातील JS लॉजिंग रेस्टॉरंट येथे ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून आणखी एक आरोपी पोलिसांच्या शोधात आहे. नागपूर शहरात सामाजिक सुरक्षा विभागाने देह व्यापाराविरोधात मोठी कारवाई केली आहे. भिलगाव कामठी रोडवरील JS लॉजिंग रेस्टॉरंट येथे 12 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6:30च्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार आरोपी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी महिला आणि मुलींना कमी वेळात जास्त पैसे कमावण्याचं आमिष दाखवून देह व्यापारासाठी प्रवृत्त करत असल्याचा आरोप आहे. त्यानंतर ग्राहक उपलब्ध करून देत त्यांच्याकडनं देह व्यापार करून घेतला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे 2 पंच आणि बोगस ग्राहकाच्या मदतीने सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकला. कारवाई दरम्यान एका अल्पवयीन पीडितेसह 2 सज्ञात महिला आढळून आल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणात शिवशंकर रघुजी पटले वय 24 वर्ष राहणार बालाघाट याला कारवाईसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे. तर बब्बू उर्फ कुलजीत सिंग रेन हा आरोपी पोलिसांच्या ताब्यात येणे बाकी असल्याची माहिती आहे. या प्रकरणी यशोधरानगर पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक 620/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहिता तसेच अनैतिक व्यापारास प्रतिबंधक कायदा आणि ज्युव्हेनाईल जस्टिस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. या कारवाईमुळे लॉसच्या आडून सुरू असलेल्या कथित देह व्यापाराच्या प्रकारावर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला असून या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. लॉसच्या नावाखाली नेमका कोणता गोरखधंदा सुरू होता, महिलांना या व्यवसायात कोण प्रवृत्त करत होतं आणि या प्रकारामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, या सर्व प्रश्नांची उत्तरं पोलिसांच्या पुढील तपासातून समोर येणार आहेत. मात्र या कारवाईमुळे अल्पवयीन मुली आणि महिलांच्या शोषणाविरोधात पोलिसांनी कठोर पावलं उचलल्याचं स्पष्ट झालं आहे.